हाय नमस्कार सगळ्यांना. मी प्रियांका गोंदके. कसे आहात सगळे? मी आता सकाळचा नाश्ता बनवायला म्हणजे जेवण बनवायला घेतले. तर म्हटलं तुम्हाला एक रेसिपी दाखवते बोंबलाची. तर मी आज मस्त बोंबलाचं कालवण करणार आहे. मी एकटीचे म्हणून थोडे बोंबील घेतले. तर चला मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये वांगा आणि बटाटे टाकणार आहे. तर हे बघा, थोडक्यात म्हटलं व्हिडिओ काढावं. तर तेल टाकले मी आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकले. तर हे आहे आपलं खोबरं आणि कांद्याचं वाटण. तर मी ते तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर मी बघा, आपला काळा मसाला टाकून घेतला, खोबरं आणि कांदा आणि लसूण, एवढेच मसाले वाटले त्याच्यामध्ये. तर ह्या काळ्या मसाल्याशिवाय कुठल्याच कालवणाला टेस्ट नसते. आणि आमच्या इकडे कुठलं पण कालवण किंवा कुठली भाजी आणली तर हे कांदा खोबरं मस्त चुलीवर भाजून आणि कालवणामध्ये असं वाटण घालतात पाटावर वंट्यावर. तर मी इकडे काय पाटावर वंटा नाही देते, तुम्हाला मिक्सरमधून मस्त फिरवून घेतले. याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1 चमचा हळद, एवढा मसाला, आणि हा आपला किचन किंग मसाला आहे. 1 चमचा लाल तिखट टाकले मी, घरचा मसाला तो घरी बनवलेला. मस्त असं 2 ते 3 मिनटं असं फ्राय होऊन द्यायचा. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. मी त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार होते पण माझ्या लक्षात नाही राहिलं टोमॅटो टाकायचा. तर मी आता नाही घालत आहे. मला टोमॅटो आवडतो कुठल्या पण भाजीमध्ये घालायला, पण आता नाही घालत मी. थोडक्यात तुम्हाला दाखवते. आणि कोणी कोणी बनवते अशी बोंबलाची भाजी, जे वांगं वगैरे टाकून, जो बोंबलाचा फ्लेवर आहे ना तो वांग्यात जर उतरला ना रश्श्यामध्ये तर एकदम टेस्टी टेस्टी लागतं. आणि थोडंसं तिखटच ठेवायची ही भाजी, आणि जास्त पाणी पण नाही टाकायचं त्याच्यामध्ये. रस्सा भाजी करायची पण थोडी, मग खूप टेस्टी लागते. त्याच्यामध्ये मी 1 बटाटा पण टाकले आणि वांगीच्या अशा मस्त उभ्या फोडी करून घ्यायच्या. चिरताने असं उभं चिरायचं वांग. आता मी बोंबील भाजून घेतले तर ते थोडेसे असे मस्त पाण्यातून काढून घेते, धुवून घेते, म्हणजे त्याच्यावरचं काळपट करायला जाईल. तर बघा, एवढे बोंबील घेतले. मी एकटेच आहे म्हणून एवढेच घेतले. असे चांगले धुवून घ्यायचे. जो भाजलेला काळं पाणी असतं ना असं पाणी काढून घ्यायचं आणि परत स्वच्छ दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. कोण कोण बनवतं ही अशी वांग्याची आणि बोंबलाची भाजी, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जा. अशाच नवीन नवीन रेसिपी दाखवत जाईल मी तुम्हाला. मी जे बनवते ते माझं डेलीचं जे खानपान असतं ते मी दाखवत जाईल तुम्हाला. तर बघा, हा काळा मसाला सगळीकडे लागला ना की अजून आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आणि त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं, म्हणजे कालवणाची चव नाही जात. तर चला, आपण थोडा वेळ झाकण ठेवलं होतं बोंबलावर, कालवणावर. तर एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि इकडे मी पाणी ठेवलं आहे गरम करायला, तर मी पाणी पण टाकून घेणार आहे. जे आपण मसाल्याचं भांडं आहे ना, मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहिला तर याच्यामध्ये हा चांगला धुवून घेऊया आपण. कोमट पाणीच टाकायचं. तर
कालवणाची टेस्ट जात नाही त्याला. आणि याच्या आधी पण मी एक व्हिडिओ टाकला होता यूट्यूबला, फेसबुकवरती नाही टाकला. तर मी म्हटलं एकदा इकडे टाकावं. तर एवढं पाणी टाकणार आहे मी शिजायला. बोंबील लगेच शिजतात, पण वांगे शिजायला थोडासा वेळ लागतो. तर मी एवढा रस्सा भाजी करणार आहे. ती आटून थोडीशी हे होईल, गाडी गाडी होईल, म्हणजे जरा घट्ट होईल. तर मी त्याच्यामध्ये मस्त मीठ टाकते. आपल्या अंदाजानुसार मीठ टाकणार आहे. तर मी एवढं मीठ टाकते. आणि एकदा हलवून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आणि झाकून ठेवून त्याला उकळी यायला द्यायची. आणि याच्याबरोबर मस्त अशी बाजरीची भाकरी बनवायची आणि मग मस्त खायचं. एकदम टेस्टी लागते बाजरीच्या भाकरीसोबत. तर सगळ्यांनी एकदा नक्की करून बघा. आणि कोणी केली ही भाजी, मी ही भाजी म्हणजे दुसऱ्यांदा केली. माझ्या मम्मीच्या आईने केलेली आणि मला इतकी आवडलेली ती भाजी की मी आता ही भाजी नेहमी अशी ट्राय करत असते. तिच्या हातची चव तर येत नाही आहे, पण मी करते ट्राय आणि मला पण आवडायला लागले. तर चला वेट करा, थोडा वेळ मी दाखवते भाजी कशी बनते ते. तर चला, आपली भाजी रेडी झालेली आहे. हे बघा, अशी भाजी बनली. वांगी पण एकदम लुसलुशीत शिजलेत, मऊ झालेत एकदम. ही आपली फायनली भाजी रेडी आहे. तर कोणाकोणाला आवडते ही असली भाजी कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणी बनवतं ही असली काळ्या मसाल्यातली भाजी. तर बटाटे पण आपले एकदम व्यवस्थित शिजले. ते बघा, थोडासा रस्सा आणि थोडंसं सुकं, म्हणजे असं मध्यम मीडियम याच्यामध्ये बनवायचं आणि बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत खायचं. एकदम भारी लागतं खायला, एकदम चविष्ट लागतं. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं फेसबुकला बघत असतील तर फॉलो नक्की करा. चल, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.